नमस्कार, मोठी बातमी समोर येतेय। धायटीत रस्त्याचा वाद पेटला। अर्धा किलोमीटरचा रस्ता अडवल्यानं साळुंखे वस्तीतील शेतकरी आक्रमक। काय आहे नेमके प्रकरण, पहा सविस्तर। सांगोला तालुक्यातील धायटी येथील जगदाळे वस्ती या मुख्य रस्त्याला जोडणारा आणि गेल्या काही काळापासून वहिवाटीत असलेला साळुंखे वस्ती रस्ता काही शेतकऱ्यांनी अचानक अडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सर्व शेतकऱ्यांच्या आपसी संमतीनं आणि परवानगीने तयार करण्यात आलेला हा रस्ता अचानक बंद करण्यात आल्यामुळे साळुंखे वस्तीवरील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या प्रकारामुळे स्थानिक शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। यावेळी आमचे प्रतिनिधी संतोष शेडगे यांनी थेट शेतकऱ्यांची बातचीत केली आहे, ते आपल्या समोर। काय झालं इथं? तुमचं नाव सांगा ना। माझं नाव शरद बाबुराव साळुंखे. त्यामुळे नियमित रस्ता वर्षापासून आम्ही येथे जातो। शेतकरी त्या तिथपर्यंत रस्ता आता अडवलेला आहे। आम्हाला सध्याला आता पेरणीचे टायमिंग आले आहे। आतापर्यंत पेरणी झाली नाही, त्या दुष्काळ होता। आता थोडाफार पाऊस झाला, आम्हाला पेरणीला ट्रॅक्टर न्यायला सुद्धा आम्हाला वाहन नाही आणि शाळांच्या मुलांची सध्याची फार अडचण आहे। दूध उत्पादक शेतकरी येतात, दूध उत्पादक त्यांना दूध घेऊन जायला सुद्धा रस्ता नाही। आता चारेच आहे, ही वयस्कर माणसं यायची जायची, चारीत त्यांचा पाय घसरला पडणार, त्याला कोण जोखमदार आहे? सदरचा रस्ता त्यांनी बंद केला चालला। आम्हाला कसला पर्याय मार्ग नाही, हा रस्ता सोडून दुसरा पर्याय मार्गच नाही आम्हाला। आता काय करणार आहे पुढे तुम्ही ह्याच्या? आम्ही आता सगळेजण मिळून सगळ्यांनी आम्ही बायका पोरं सगळे आमची घेऊन तसेच वर्षी जाऊन निवेदन देणार आहे आम्ही। तरी सदरची त्यांनी खबरदारी घ्यावी, या रस्त्याची आमच्या काळजी घ्यावी। काय झालं हाताला? कशानं? काय काय झालं? काय परिस्थिती? गाडी कसं काय सांगा तर, काय झालं? गाडी कशी काय चारी कोणी काढली? काय झालंय? गाडी शेतकऱ्यानं काढली का बरं काढली चारी? रस्त्यावर काय तुमचं नाव काय? चारीत पूर्ण हात मोडला काय? बाळा काय नाव आहे तुझं? बाहेर बोलो चारीत पडून काय झालं इथं? रस्ता अडवला, आम्हाला शाळेला जायला अडचण होते, शाळा पुढच्या तिथे मारतात आम्हाला। मग काय काय करायला पाहिजे?